नया सवेरा न्यूज़, आपका अपना चैनल। ठाणे के हीरानंदानी मीडोज़ के पास ठाणे महानगर पालिका द्वारा बनाए जा रहे उद्यान में जीजा माता उद्यान में जीजा माता का स्मारक न लगाए जाने पर समाजसेवक रमेश आमरे समेत तमाम शिव प्रेमी आक्रामक दिखाई दिए तथा ठेकेदार के खिलाफ प्रदर्शन करते दिखे। उनका ऐसा कहना है कि जीजा माता उद्यान में जीजा माता का ही स्मारक नहीं लगाया जा रहा है। यह अत्यंत शर्मनाक बात है कि साथ ही उनके साथ साथ महाराष्ट्र का भी अपमान है जो शिव प्रेमी कभी नहीं सहेंगे, जिसे लेकर ठाणे महानगर पालिका प्रशासन को पत्र देंगे और ठेकेदार के खिलाफ कार्रवाई की मांग करेंगे और यदि स्मारक फिर भी नहीं लगा तो आंदोलन भी करने का इशारा दिया। बता दें, कुछ दिनों पहले इस उद्यान के गेट पर लगे जीजा माता नाम को भी कुछ अज्ञात लोगों द्वारा तोड़ा गया था। ठेकेदार के खिलाफ तीव्र प्रदर्शन करते दिखाई दिए। गेल्या 2 दिवसा अगोदरच आपले जे 12 किल्ले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बांधलेले 12 किल्ले आहेत, त्याची इतिहासात नोंद झालेली आहे आणि देशामध्ये वर्ल्डमध्ये आपली नोंद झालेली आहे। आणि इथे आम्ही जिजाऊ माता उद्यान आहे, इथे आम्ही गेले वर्षभर आम्ही प्रयत्न करतो की इथे जिजाऊ मातांचं स्मारक बसवावं म्हणून, आणि ह्या उद्यानाला आम्ही नाव इथे जिजाऊ मातांचं दिलेलं आहे। त्यांनी पहिला तिथे जो हा कॉन्ट्रॅक्टर आहे, हा मुजोर कॉन्ट्रॅक्टर, हा लाचार आहे, हा ह्याचा आका कोण आहे हे मला कळलं पाहिजे का। त्यांनी इथे मुद्दा म्हणून एक मूर्ती बसवलेली, त्याचं असं म्हणणं की महापालिकेने ती आम्हाला बसवायला सांगितली, पण तसं काही नाही आहे। मी आयुक्तांनाही पत्र दिलं, मी कलेक्टर साहेबांनाही भेटलेलो आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एकदम पॉझिटिव्ह आहोत, पण हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो मुद्दाम काही ना काही खोड्या काढून द्वेष पसरवतो इथे। आणि तुम्ही बघा, पोलीस स्टेशनला फक्त एनसी घेतली आहे, 2दा गेट तोडलं तरी पण माझा आरोप आहे की पोलीस ह्याला सहभागी आहेत। महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी गोष्ट घडलेली आहे। युनेस्कोने आपल्या 12 किल्ल्यांना जागतिक दर्जा दिलेला आहे आणि अशी अभिमान छत्रपती शिवरायांना ज्या राष्ट्रमाता राजमातांना ज्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं, अशा राष्ट्रमाता जिजामातांची स्मारकाची मागणी आम्ही केली होती। ती मागणी प्रस्तावित असताना ठाणे महापालिकेमध्ये त्या संदर्भात चर्चा असताना आयुक्तांना आम्ही स्वतः भेटून ही मागणी केली होती, तरीसुद्धा ह्या ठेकेदारांनी सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ माताचा बोर्ड 2 वेळा मुद्दामून तोडला आणि इथे आता राष्ट्रमाता जिजाऊ मातांच्या स्मारकाची मागणी असताना त्यांनी दुसऱ्या मूर्त्या आणून बसवल्या। याचा आम्ही इथे सर्वप्रथम धिक्कार करतो आणि आमची राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं स्मारक ह्या इथे झालंच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी आमची लावून धरणार। महिन्यापासून इथे प्रॉब्लेम चालू आहेत। पाठीमागे तुम्ही गेटवरती बघू शकता, राजमाता जिजाऊंचं उद्यानाला नाव दिलेलं आहे। तर त्याचप्रमाणे ह्या उद्यानामध्ये राजमाता जिजाऊंचा इतिहास, राजमाता जिजाऊंचा एक स्मारक व्हावं ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही ते 3 महिन्यापासून पत्रव्यवहार पण केलेला आहे। महानगरपालिकेमध्ये याचा पत्रव्यवहार झालेला आहे। तरीसुद्धा इथे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे मुजोर, त्याने हे काय केलं आहे, 2 दिवसापूर्वी त्याला माहितीसुद्धा होतं की इथे जर राजमाता जिजाऊंच्या स्मारकासाठी जागा ठेवायला सांगितलेली असताना देखील याने 3 मूर्त्या इथे बसवल्या, त्या आम्हाला मान्य नाहीत। आम्ही सर्व शिवप्रेमी मिळून ती मूर्ती साईटला केलेली आहे आणि ती पण मूर्ती व्यवस्थित अगदी काढलेली आहे। त्यानंतर आमच्या मासाहेब जिजाऊंचा प्रतिमा आम्ही इथे स्थापित केलेली आहे आणि इथे मासाहेब जिजाऊंचं स्मारक हे होणारच आणि याकरता आम्ही आंदोलनसुद्धा करू। कुठे ना कुठेतरी असं वाटतंय की ते महाराष्ट्राचा अपमान करतात ते। नक्कीच आणि हा अपमान आम्ही कुणीही सहन करणार नाही। राजमाता जिजाऊंचा अपमान म्हणजे अखंड महाराष्ट्राचा अपमान आहे। संभाजी महाराज जिजाऊ साहेबांचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा जय जिजाऊ।